आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही, अशी वेळ येणारच नाहीये, कारण तसं काही घडणारच नाहीये. कोण आहे हा गुरुजी बिनबुडाचं भाकीत सांगणारा? इथे हिच्याच नशिबाचा पत्ता नाहीये आणि ही देवांशच्या आयुष्यात जाणार आणि त्याचं नशीब फळफळणार. मूर्खपणा सगळा. आणि इतकी जर काही भाग्यवान होती तर हिचा बाप का गेला हिला लहानपणीच सोडून पळून? बास मामी, तो विषय काढायची गरज नाहीये. तू मला सांगणार माझ्या घरात मी काय बोलायचं ते? जाग जा. देवांश जहागीरदार नावाची लॉटरी आपल्याला लागत नाही म्हटल्यावर तडतड उडतीयेस ते कळतंय मला. छी, असला विचारही माझ्या मनात येत नाही कधी. आमची गाठ देवाने बांधलीये असं आई मला म्हणाली आणि मलाही ते पटलं, म्हणून मी लग्नाला तयार झाले. खरं तर पैशाची हाव तुम्हाला आहे, म्हणून तर माझ्या जागी अंजलीला उभं केलंस ना. पण एक लक्षात ठेव, देवाच्या मर्जी पुढे कोणाचंही चालत नाही. माझं चाललं नाही. तुझा देव पण बघत होता ना जेव्हा देवांशने मला पसंत केलं लग्नासाठी. तो नाही आला मध्ये. सो आता तू पण देवांश आणि माझ्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस, कळलं? एक मिनिट, मी नाही तुमच्या मध्ये आलीये, तू आमच्या मध्ये आलीयस. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतलास तू, फसवलंय मला. देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार. ए बासा, खूप झालं तुझं लेक्चर. मला जे करायचं होतं ते मी केलं, ते पण तुझ्या नाकावर टिचून केलं. स्वतः लग्न वगैरे करण्याचं स्वप्न ना सोडून दे सई, कारण देवांश जहागीरदारची बायको मी होणार आहे. नाही, मी तुला त्यांच्या जीवाशी खेळू देणार नाही. सत्य काय आहे ते मी लवकरच देवांश सरांना सांगणार आहे आणि तुमचा सगळा डाव त्यांच्या समोर उघड करणार. जास्त बोललीस ना तर जीभ हासडून हातात देईन. तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलून तर दाखव. नाही इकडचं तोंड तिकडे केलं ना तर बघ. तुम्ही दोघींनी मला कितीही अडवायचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा सत्य काय ते मी जहागीरदारांना सांगणार आहे. मी म्हणाले ना तुला, तू कितीही प्रयत्न कर, मी थांबणार नाही. मी जाणार. आत्या, सॉलिड फास्ट आहेस यार तू. म्हणजे गुरुजींचं नाव घेतलं आणि गुरुजी प्रकट. आत्या, तू गुरुजींना का बोलवलंयस? नाही म्हणजे तुला वहिनी एवढी आवडली का की तू डायरेक्ट लग्नाची डेटच फिक्स करतेस? आम्हा मोठ्यांना गुरुजींशी महत्वाचं बोलायचंय. तुम्ही तिघे आत जा. ओके. या दादा, हे खूप अनुभवी ज्योतिष आहेत. खूप ख्याती आहे यांची बाहेर.
लोक पत्रिका बघायला परदेशात सुद्धा बोलावतात यांना, हो की नाही गुरुजी? हो, ही सगळी देवाची कृपा आहे. आपल्याला भेटून फार आनंद झाला. हो, मलाही. गुरुजी, तुमच्याकडे आज माझं एक खूप महत्वाचं काम आहे. माझा मुलगा देवांश जहागीरदार, तुम्ही ओळखतच असाल ना त्याला? हो, तुमच्या कुटुंबाला आणि मुख्य म्हणजे देवांश जहागीरदारला कोण नाही ओळखत. उद्योग क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली त्यांनी. आज देवांसाठी आम्ही एक मुलगी बघायला गेलो होतो. तिच्याबद्दलच जरा माहिती विचारायची होती. खर तर आम्ही आज त्या मुलीला बघून आलोय, पण आल्यापासून ना मला जरा कसली तरी शंका येते. काहीतरी चुकतंय असं वाटतंय. मला सांगा, तिच्या पत्रिकेत कुठे जमीन वगैरे आहे, म्हणजे ती विकल्यानंतर तिला संपत्ती मिळणार आहे असं काही लिहिलंय का? म्हणजे असं तिच्या घरच्यांनी तरी आम्हाला हेच सांगितलंय, पण ते खरं आहे की खोटं आहे याची खात्री करून घ्यायची होती. पत्रिका बघून आम्हाला सगळं जरा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगा. हे बघा, एखाद्या माणसाच्या पत्रिकेत धनसंपत्ती वगैरे असं काही असेल तर त्याचे संकेत आम्हाला लगेच दिसून येतात. पण या पत्रिकेत असं तर काही दिसत नाहीये मला. माझा जो काही अभ्यास आहे त्यावरून मला आता सध्या तरी काही असं दिसत नाहीये की या मुलीच्या पत्रिकेत काही त्याचं धनसंपत्ती वगैरे काही आहे. तुमचा जर का विश्वास नसेल तर नाही 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 नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. मला सुद्धा हा डाऊट आलाच होता. त्या मुलीकडे काही इस्टेट नसणार, हेच कन्फर्म करायला तुम्हाला बोलवलं होतं. भैरवी, त्या मुलीकडे पैसा असणं ही दुय्यम गोष्ट आहे. आपल्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे की हीच गोष्ट आपल्यासाठी गरजेची आहे. दादा, आपल्याला असं कोणी फसवू शकत नाही. आणि देवांशच्या पत्रिकेत दोष असलेल्या गोष्टीचा कोणीही गैरफायदा नाही घेतला पाहिजे. बरं गुरुजी, मला सांगा की देवांशचं लग्न ह्याच मुलीशी होणं गरजेचंच आहे ना? हो, या भाग्यवान मुलीशी देवांशचं लग्न होणं अत्यंत गरजेचं आहे. पण देवांशचं लग्न 30 वर्षाच्या आधी झालं तरच तो सुरक्षित राहू शकतो. बघितलं ताई, ह्या गुरुजींचं सुद्धा हेच मत आहे. म्हणजे देवांशचं हिच्याबरोबर लग्न झालंय याचा अर्थ देवांशने आयुष्यभर हिच्याबरोबरच राहायला हवं असं तरी कुठे? ताई अहो, लग्न म्हणजे आयुष्यभरासाठीच बंधन असतं. हो, पण आपल्याला त्या बंधनात आयुष्यभर राहायचं असेल तरच. गुरुजी, देवांशच्या आयुष्याचा धोका टळावा म्हणून या मुलीशी देवांशचं लग्न लावून दिलं आणि नंतर दुसऱ्या मुलीशी देवांशचं लग्न लावलं तर? भैरवी, तू काय बोलतेस? ताई, हा असा विचार करणं म्हणजे तिला आणि तिच्या घरच्यांनाही फसवल्यासारखं आहे.
मी फक्त माझ्या मुलाचा देवांशचा विचार करते. इतरांबद्दल मी काही विचार करत बसत नाही. मला माहिती तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही. नको पटू दे, मला त्याने काहीच फरक पडत नाही. पण देवांशसाठी जे करेक्ट आहे मी तेच करणार. तुम्ही फक्त देवांशच्या लग्नाचा विचार करताय, त्यानंतर त्याचं काय होईल याचा विचार करतच नाही आहात. पण मी देवांशच्या फ्युचरचा विचार करते. त्याला करेक्ट लाईफ पार्टनर मिळायला हवा हीच माझी इच्छा आहे. माफ करा भैरवीताई, पण तुम्ही म्हणताय तसं त्या मुलीला जर आपण लग्न करून घरी आणलं आणि नंतर तुम्ही म्हणताय तसं अर्ध्या वाटेवर सोडून दिलं तर त्या मुलीचं काय होईल? मला नाही पटत हे. मला पटतंय. बहिणी, तुला तुझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे की त्या मुलीची? अगं मला कळतंय ग मी काय करते ते. आय नो माझं हे वागणं तुम्हाला आत्ता पटणार नाही, पण इव्हेंच्युअली तुम्हाला सुद्धा पटेल. एक गरीब घरातली मुलगी श्रीमंताच्या घरची सून झाल्यावर काय काय घडतं हे आपण सगळ्यांनी बघितलंय. मला देवांशच्या बाबतीत ही रिस्क घ्यायची नाही. त्याला कायम चांगलं आणि कम्फर्टेबल आयुष्य मिळावं एवढंच मला वाटतं. पण ताई, गुरुजी, म्हणजे मी म्हणते तसं देवांशच्या पत्रिकेतला दोष दूर करण्यासाठी आधी या मुलीशी लग्न, आणि एकदा का दोष दूर झाला की मग आमच्या फॅमिलीच्या स्टेटसला मॅच होणाऱ्या मुलीशी लग्न. असं केलं तर चालेल ना? हो, तसं होऊच शकतं. ग्रेट. मग डिसिजन झालंय. देवांशचं लग्न आधी या मुलीशी होईल आणि मग एकदा का दोष दूर झाला की मग एका स्मार्ट, ब्युटिफुल आणि रिच मुलीशी आपण देवांशचं लग्न लावून देऊ. ते लग्न आपण थाटामाटात साजरं करू. तो इव्हेंट इतका ग्रँड करू ना की सगळं शहर बघत बसेल. भैरवी, पण हे मनाला नाही पटत आहे. हो ना, ती मुलगी हुशार आहे, गुणी आहे, संस्कारी आहे. मग त्याच्या दुसऱ्या लग्नाचा कशाला विचार करायचा आपण? दोघे आयुष्यभर सुखाने संसार करतील. उदय, तुमच्या घरात रूम्स किती आहेत? काय मॅडम? घरात खोल्या किती आहेत? 2. हक्काचं एवढंच आहे की? नाही, गावाकडे मोठं 2 मजल्याचं घर आहे आमचं. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी मिळून बांधलंय. वाह, छान. एवढंच विचारायचं होतं. जा आता. बघतेस ना वहिनी, आपल्या नोकरांकडे सुद्धा या मुलीपेक्षा जास्त इस्टेट आहे. आता तरी समजून घ्या. आपण त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं घर बघितलंय आपण आपल्या डोळ्यांनी, तरी तुम्ही त्या मुलीसाठी इतके फॉर का आहात? काय ती लो स्टेटस बिल्डिंग, तिथले ते लोक, त्यांचं ते घर, कसं आहे ते घर, आणि त्या घराशी रिलेशन जोडायचं आपण. त्या मुलीशी देवांशचं लग्न लावायचं. अगं
म्हणजे देवांशचं लग्न ज्या घरात होणार त्या घरात देवांशचं येणं जाणं होणार, म्हणजे देवांश त्या लो सोसायटीमध्ये जात येत राहणार. मला ना हे बघवणार नाहीये की माझा मुलगा ह्या अशा लो क्लास सोसायटीमध्ये सारखं जातोय येतोय तिथे राहतोय. मला हे सहनच होणार नाही. मुळात तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? देवांश जिथे कुठे जातही असेल ना तर ती जागा सुद्धा प्रतिष्ठित असली पाहिजे. गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढी मोठी इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. या आता. कधीही काहीही मदत लागली तर जरूर सांगा. हो, तुमची मदत लागणारच आहे. या लग्नानंतर देवांसाठी एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित मुलगी शोधायची आहे. तुमच्या नजरेत कोणी असेल तर नक्की सांगा. हो, येतो मी. नमस्कार. आई, हे बघ, प्लीज रडू नकोस तू. घे गोळी घे. आई, नको ना रडू, शांत हो. हा, हे बघ, तू काही गोष्टी मनाला लावून घेतेस आणि मग नंतर तुला त्याचा असा त्रास होतो. सई, अगं परक्या माणसाने दिलेला त्रास आपण सहन करू शकतो, पण ही तर आपली माणसं आहेत ना ग. अशी कशी वागू शकतात ग? आता कुठे माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख येणार होतं, पण या दोघींनी तर हिसकावून घेतलंय. आई, आई हे बघ, शांत हो. खरं तर आपलंच चुकलंय. आपण त्यांच्या चांगल्या वागण्यावर विश्वास ठेवला. आपण त्यांना आपलं समजतो ग, पण ते आपल्याला काही समजत नाही ना, हे आजच्या प्रकरणावरून खूप चांगलं लक्षात आलंय माझ्या. जाऊ दे. हे बघ, तू आहे ना आता ह्या असल्या गोष्टींचा विचार करून ना अजिबात मनस्ताप करून घेऊ नकोस. तुला आता आरामाची गरज आहे, तू आराम कर. रडू नकोस. असं आराम करू, नुसती अंथरुणावर पडून राहीन, डोक्यातले विचार कसे थांबवणार? काय विचार केला होता आणि काय होऊन बसलं ग हे? नाही सही, आपलं एक ठीक आहे. आपल्याला या त्रासाची सवय आहे ग, पण ते जागीरदार मोठ्या आशेनं आपल्याकडे आले होते. त्यांच्या मुलाच्या जीवाचे रक्षण करणारी मुलगी त्यांना भेटणार या विश्वासाने ते परत गेले ग. पण या दोघींनी फसवणूक केली त्यांची. ते जास्त जीवाला लागलंय माझ्या. आई, त्या दोघींना जे करायचं होतं ते त्यांनी केलं, आणि आता मला जे करायचंय ते मी करणार. मी देवांश सरांना जाऊन सगळं काही खरं खरं सांगणार आहे. नाही सई,
मला नाही वाटत ते आपल्याला काही करू देऊ शकतील. आज ते वागल्यात ना, ते बघून मला तर धक्का बसलाय बाई. आणि आणि आपल्यात एवढी हिंमतच नाहीये की त्यांच्या विरोधात आपण उभं राहू शकतो. असे काय वागलेत ना, ते बघून आता तर अवसानच गळून पडले बाई. आई हे बघ, त्या फक्त आपलं वाईटच करू शकतात, पण आपण चांगलं करू शकतो की नाही. आणि देव नेहमी चांगल्यांच्याच मागे असतो. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हो, त्या दोघींना घाबरायची काही गरज नाही. मी देवांश सरांना सगळं काही खरं सांगणार आहे. हे बघ, गोष्टी काही पुढे जायच्या आधी ना देवांश सरांना सांगणं खूप गरजेचं आहे. बिचारे खूप विश्वासाने आपल्या घरी आले होते आणि मला त्यांचा विश्वास मोडायचा नाहीये. आई, मगाशी तुम्हाला अडवलंस, पण अजूनही माझं मन लागत नाहीये ग. हे बघ, देवांश सरांना सगळं काही सांगणं ना खूप गरजेचं आहे. त्यांच्या जीवाशी नाही खेळू शकत आपण. अगं सही, पण नाही आई, आपण जे करतोय ना ते अगदी योग्य आहे. मी जहागीरदारांना सगळं काही खरं सांगणार आहे. तू नको काळजी करूस. बरं, तू आता आराम कर, मी जाऊन येते. काळजी घे.